शान्तं वपुश्रवणहारिचरित्रं सर्वोपकारी तव देव ततः श्रुतज्ञा संसारमारवमहास्थलरुन्द्रसान्द्र छायामणिरुपवन्तमुपाश्रयन्ते स्वामिन्नद्यविनिर्गतोऽस्मि जननी गर्भान्धकूपोदरा अद्योद्घाटितदृष्टिरस्मि फलवत् जन्मास्मि चाद्यस्फुटम् त्वामद्राक्षमहं यदक्षयवता नन्दाय लोकत्रयी नेत्रेन्दीवर्काननेन्दुममृतस्यन्ति प्रभाचन्द्रिकम् निःशेषत्रिदशेन्द्रशेखरिशिखा रत्नप्रदीपावली सान्द्रीभूतमृगेन्द्रविशरतटी माणिक्यदीपावली क्वेयं श्रीक्वच निःस्पृहत्वमिदमित्युहातिकस्त्वादृशः सर्वज्ञानदृशश्चरित्रमहिमा लोकेश लोकोत्तरः राज्यं शासनकारिणा कपतियत्यक्तं तृणावन्यया हेला निर्दलितत्रिलोकमहिमा यन्मोहमल्लोचितः लोकालोकमपि स्वबोधमुकुर स्यान्तकृतं यत्त्वया सैषाश्चर्यपरम्परा जिनवर वान्यत्र सम्भाव्यते दानं ज्ञानधनाय दत्तमसकृत् पात्राय सद्वृत्तये चीर्णान्युव्रतपांसि तेन सुचिरं पूजाश्च भव्यकृता शीलानां निचयसमामलगुणे सर्वसमासादितव दृष्टस्त्वं जिनयेन दृष्टिसुभग श्रद्धापरेण क्षणम्. प्रज्ञा पारमित स एव भगवन् पारं स एव श्रुतम् प्रज्ञा पारमित स एव भगवन् पारं स एव श्रुतम् स्कन्दाब्दैर्गुणरत्नभूषण इति श्लाघ्य स एव ध्रुवम् स्कन्दाब्दैर्गुणरत्नभूषण इति श्लाघ्य स एव ध्रुवम् नीयन्ते जिनयेन कर्णहृदया लङ्कारतां त्वद्गुणा नीयन्ते जिनयेन कर्णहृदया लङ्कारतां त्वद्गुणा संसारा हि विशापहारमणयस्त्रैलोक्यचूडामणि संसारा हि विशापहारमणयस्त्रैलोक्यचूडामणि प्रज्ञा पारमित स एव भगवन् पारं स एव श्रुतः स्कन्दाब्दैर्गुणरत्नभूषण इति श्लाघ्य स एव ध्रुवम् नीयन्ते
होता की एक फक्त क्षणभर दृष्टी श्रद्धापूर्वक जो तुमच्यावर देतो तर त्याचं काय आहे, क्षणमात्र अवलोकन करणाऱ्यांना काय काय प्राप्त होतं सांगितलं की ज्ञान हीच धन आहे. असे उत्कृष्ट चारित्र्याचे धारक अशा मुनींना वारंवार दान केले जाते. म्हणजेच काय केलं, जणू काही ती दृष्टी म्हणजे मुनी होण्यास, पात्र होण्यास तत्पर झाला तो. आणखीन त्याचे उग्र तप वगैरे त्यांनी केलं. म्हणजे उग्र तप पण करण्यामध्ये किंचित मात्र आकुलता नाही. आणि चिरकालापासून त्यांनी पुष्कळ पूजा अर्चा वगैरे केल्या. तसंच निर्मल पवित्र असं गुणांबरोबर त्यांचं शील समूहाचं देखील त्यांनी पालन केलं. हे सगळं दर्शनाचं फळ महान अनंत सुखदायी आहे. क्षणभर जरी भगवंतांचं दर्शन श्रद्धापूर्वक करतो तर त्याला हे असं प्राप्त होतं. म्हणजेच मोक्षात जाण्याची योग्यता त्याला प्राप्त झाली. हे व्यवहारनयाने, निश्चयनयाने तो आपल्या स्वरूपामध्ये राहणारा श्रद्धापरक म्हणजेच निजध्रुवाची श्रद्धा, अनंत गुण आपल्यामध्ये आहेत आणि त्या अखंड आत्म्याचंच त्याने सेवन केलं आणि ते पण भक्तिपूर्वक केलं तर आपोआपच त्याला त्याची अशी दृष्टी प्राप्त झाली वेद विज्ञानाची की त्याचा अनंत संसार थांबून जातो. म्हणजेच तो सतत अतिंद्रिय आनंद भोगण्यामध्येच तत्पर राहतो. आता याच्यामध्ये पाहायचे आपल्याला 7व्या श्लोकामध्ये, त्रैलोक्य चूडामणी जिन भगवन, काय संबोधन केलं, जिनेंद्र भगवान, त्रैलोक्य भूषणाचे हे जिनेंद्र भगवान म्हणजे 3 लोकाचे ते आभूषण आहे असे ते भगवान. आणि कसे आहेत, एन संसार अहिविष अपहार मनयः त्वद्गुणाः कर्णहृदय अलंकारता नियंते. एन म्हणजे ज्यांनी, संसारूपी अहि म्हणजे सर्प आणि त्या सर्पाचं विष दूर करण्यास जणू काही रत्न अशा प्रकारचे तुमचे गुण आहे. म्हणजे विशापार स्तोत्रामध्ये पण घेतलं ना की हे भगवान आपण कसे आहात, तर आपणच औषधी आहात, आपणच मणिमंत्र वगैरे आहात, सगळं काही रसायन वगैरे सगळं काय आहे. मग ह्यात पण तसं सांगितलं की संसाराचं अहि म्हणजे संसारूपी सर्पाचं विष दूर करायला रत्नाप्रमाणे हे तुमचे गुण. आणि कर्ण हृदय अलंकारता, कर्णाला आणि हृदयाला अलंकृत करणारे, कर्णाला म्हणजे दिव्यध्वनी ऐकताना ते कर्णाला आल्हाद होतो, हृदयामध्ये त्याला धारण करताना ते अतिशय रत्नस्वरूप आहे असं जाणून त्यालाच तो शोभिवंत करतो. म्हणजेच अशा प्रकारचं जणू मनीच की काय अशा तुझ्या गुणांचे श्रवण आणि मनन करतो. स एव प्रज्ञापारम, मग तेच पुरुष काय होतात, प्रज्ञापार म्हणजे ज्ञानीजनामध्ये श्रेष्ठ असे होतात. म्हणजेच ते विद्वत्तेला प्राप्त होतात. स एव श्रुतस्कंधाब्धे पारमितः, आणि ते शास्त्राची श्रुतज्ञानरूपी समुद्राच्या पाराला प्राप्त झालेले म्हणजेच किनाऱ्याला प्राप्त झालेले. म्हणजे संपूर्ण श्रुतज्ञान त्यांना अवगत होतं द्वादशांग जिन्वानी. स एव गुणरत्नभूषण इति ध्रुवम श्लाघ्य, आणि तसेच ते काय होतात, गुणरत्नभूषण अशा स्तुतीने प्रशंसिले जातात. आणि ते पण कसे, सदैव ध्रुवम म्हणजे गुणरूपी रत्नभूषणाने ते चिकटवतात अशी लोक त्यांची खचितच प्रशंसा करतात. म्हणजेच काय सांगितलं यामध्ये की वास्तविक रूपाने 3 लोकाचे भूषण स्वरूप आहे जिनेंद्र भगवान. आणि जे मनुष्य तुमच्या गुणांचे श्रवण करतो म्हणजेच तुमचे गुणगान ऐकतो, ऐकून स्मरण करतो, ध्यान करतो, ते उत्कृष्ट ज्ञानाचे धारक होतात. म्हणजे शुद्धज्ञानी होतात, केवल ज्ञानी होतात, सर्व शास्त्राचे ज्ञाते होतात, अनेक गुणरूपी रत्नांनी शोभायमान होतात आणि सर्वत्र त्यांची कीर्ती पसरते. वास्तविक रूपाने हे सर्व प्राप्त होण्यासाठी करत नाहीत ते, तर जे कोणी अशा रीतीने
ज्यांना बहुमान आलेला आहे भगवंतांचा, तर ते कसे त्यामध्ये आपोआपच त्या केवळ ज्ञानाचा महिमा गातात किंवा केवळ ज्ञानामध्ये सुद्धा ते एवढं त्याच्यामध्ये समरस झालेले असतात की आता आपण इथून उठून जावं, आपलं काम करावं असे सुद्धा भाव होत नाहीत. त्यांना सदैव इथंच थांबावं, इथंच राहावं आणि हेच ऐकावं असंच वाटत असतं. अशा प्रकारचं त्यांना सतत म्हणजे ती आपली पात्रताच तयार करत असतात, ते ऐकणारे वगैरे श्रोते जे आहेत ते. आणि मग ती पात्रता तयार अशी होते की संसाराचं हे विषच आहे असं वाटू लागतं. म्हणजे जोपर्यंत संसाराची रुची आहे तोपर्यंत ते विष नाही, अमृत वाटत असतं. आणि आता इथं हे एक मोठी सर्पाला सगळे घाबरतात म्हणून सर्पाचीच उपमा दिली. संसारूपी सर्प आणि त्या सर्पाचं विष दूर करण्यासाठी हे रत्नाप्रमाणे असे जे भगवान आहेत, म्हणजेच आपल्या गुणांना ते धारण करतात, आपले गुण कसे आहेत ते हृदयामध्ये ठेवतात. म्हणजेच आपण सुद्धा आता एखादं व्यवहारामध्ये पाहतो की कोणी जर विशेष क्षमाला प्राप्त झालेला किंवा काहीतरी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हुशारी, गुणवत्ता किंवा नंबर वगैरे आलेला पाहून त्याचे सगळेजण अभिनंदन करतात. मग ते कशाचं अभिनंदन आहे? ज्ञानाचं आहे. मग तसं ज्ञानाचं अभिनंदन करणाऱ्याला आपल्याही ज्ञानगुणाचा बहुमान असतो. कारण आपल्या ज्ञानाशिवाय दुसऱ्याच्या ज्ञानाला किंचित मात्रही स्वीकारलेलं नसतं. त्यामध्ये पण वाटतं की दुसऱ्याच्या ज्ञानाला स्वीकारलं आहे, पण स्वीकारलेलं असतं आपल्याच ज्ञानाला. ते कसं स्वीकारलेलं असतं ते समजण्यासारखं आहे की दोन मुली असतात, एक खूप हुशार असते आणि सतत तिला काय असतं, पहिला नंबर येत असतो आणि तिला स्टेजवर खूप अभिनंदन करण्यासाठी एक सन्मानपत्र वगैरे काही दिलं जातं. मग ते पाहून दुसऱ्या मुलीला सारखं वाटायचं की आपण देखील असं हुशार होऊन याच्यामध्ये काहीतरी मिळवावं असं यश, म्हणून ती खूप प्रयत्न करत असते. मग तशा पद्धतीने तिने खूप प्रयत्न केला. त्याचं कारण का तर प्रत्येकामध्ये ज्ञानगुण आहे, फक्त चिकाटी पाहिजे आणि त्या चिकाटीने सहज हे आत्मसात होतं, अवगत होतं. आणि मग तसं तिला पण असं वाटतंय हे ह्या पहिल्या नंबरने येणाऱ्या मुलीला समजलं की तिला वाटतंय आपण सुद्धा असं करावं. मग तिने काय केलं की परीक्षेमध्ये आपला पहिला नंबर येऊ नये अशा पद्धतीने थोडंसं म्हणजे ढिलं सोडलं की जेणेकरून तिचा पहिला नंबर यावं. मग ती खरंच तिचा पहिला नंबर आला. मग आणि तिचा पहिला नंबर आल्यानंतर सगळ्यांच्या माना अशा खाली होत्या, पण ही मात्र स्टेजवर जाऊन तिचं अभिनंदन करते. जिचा पहिला नंबर येत असतो नेहमी, तर तिला तिची गुणवत्ता म्हणजे का तर तिने माझं तर येतच असतो नेहमी, परंतु हिने जे काही प्रयत्न केलेला आहे, चिकाटी ठेवलेली आहे, त्याचं ती स्वतःचं अभिनंदन करते तिचं जाऊन. मग याचा अर्थ काय आहे की तिला ते कळते की आपण सुद्धा कसं चिकाटीने पहिल्या नंबरने येतो. मग तसंच तिने केलेलं आहे. तिला प्रोत्साहन म्हणून ती तिथं अभिनंदन करते. मग बाकीचे सगळे विचार करतात की कधी न येणारा नंबर हिचा कसा काय आला, म्हणून त्यांच्या मनाखाली आहे. मग याच्यातून आपण लक्षात घ्यायचं की वास्तविक रूपाने जो इतका पाठीमागे हे संसारात अडकलेला आहे, संसारूपी सर्पाचं विष प्राशन केलेलं आहे आणि तो तर मरणार म्हणजे संसारातच भटकणार असं वाटत असतं. पण जे असे काय म्हणायचं मागासलेले आहेत किंवा जास्त काही याच्यामध्ये धर्मात आले नाहीत, पण त्यांनी परिणाम जर अंतरंगामध्ये असे ठेवल्याने उत्कृष्ट परिणाम केले, एका अनुभूतीमध्ये सगळं काही त्यांचं आतापर्यंतचे पापकर्म वगैरे सगळे नष्ट होतात. सकाळी आपण पाहिलं ना राजवार्तिकमध्ये की 82 प्रकृती अशुभ आहेत म्हणजे पापकर्म आणि 42 प्रकृती पुण्यकर्माच्या घेतलेल्या.
मग ह्याच्यातून लक्षात घ्यायचं की पुण्य किती कमी करतात लोक आणि पाप किती जास्त करतात. म्हणजे दुप्पट पाप झाल्यासारखं पुण्याच्या. म्हणजे कारण का तर सर्वांना ह्याच्यामध्ये इतकं संस्कारित झालेलं आहे की याशिवाय दुसरं काही चालत नाही, चेंजच नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी विचार करायचा हे माझे पापमय परिणाम आहे. अंतराय कर्म केलं, मी ज्ञानावरण केलं, मी दर्शनावरण केलं, मोहनीय बांधलं, हे घाती कर्म तर आहेतच पाप कर्म. परंतु आपल्याला सगळ्या ठिकाणी लगेच धक्के बसले पाहिजेत की परिणाम करताना काहीतरी आपल्याला वस्तू आणावी वाटते नवीन. कोणत्या कर्माला बांधलं? अंतराय कर्म आणि मोहनीय. म्हणजे मोहाने आणायला जातो, घरात वस्तू असुसना परिग्रह परत तोच वाढवतो. तसलीच वस्तू आहे पण डिझाईन वेगळी आहे म्हणून तो आणतो. आणि अंतराय कर्म कसं काय बांधलं? मोहनीय तर बांधतोच पण अंतराय आपणच घ्यायचं, ते आपलं असतं की आपण घेतो, तू त्याला मिळून देत नाही म्हणून अंतराय. म्हणजे दुसऱ्याला मिळायच्या ऐवजी आपल्याला मिळालं म्हणून. कारण त्यात आनंद पण मानतो आणि गरजू असेल गरजू आहेत त्यांना ते मिळत नाही. मग त्याच्यावर नाव फक्त लिहायचं, मी काय आणलं घरामध्ये? अंतराय कर्म आणलं, मी मोहनीय कर्म आणलं. म्हणजे वस्तू आणली नाही तर हे कर्म आणले. म्हणजे आपल्याला सुचतात आहे की मागात विचारायचं नाही आता कितीला आणलं म्हणून. ते पण अवघड वाटते, मी पाप आणलं म्हणायचं आम्हा. बरं पाप आणलं म्हणा. मग अशा प्रकाराने आपण किती पद्धतीने असं करत असतो. ते सांगितलं ना गणेश प्रसादजींचं उदाहरण, की ते ज्यावेळेस ब्रह्मचारी असताना काहीतरी खरेदी करायला फळं वगैरे गेले होते आणि नेमकं ते सीताफळ खूप मोठं चांगलं दिसलं. तिथंच पहिल्यांदा जाऊन त्यांनी खरेदी केलं आणि निघायला लागले. तेवढ्यात तो पहिला जो म्हणजे कोण असतो घेणारा, तर त्याला वाटलं की आपल्याला कमी किमतीत देईल आता म्हणून परत तो फिरून येत असतो. तेवढ्यात तिथं आता ते सीताफळ दिसत नाही. म्हटल्यानंतर विचारतो कुठे ते, मला द्या आता. तो म्हणतो आता तुला कसं मिळणार, माझा आणि त्यांचा सौदा झालाय, तुम्ही आणि ते बघून घ्या म्हणे. मग तरीसुद्धा गणेश प्रसादजी म्हणत होते तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊन टाका, मी घेतलं म्हणून काय झालं. तरी पण आता त्यांनी घेतलं नाही, कारण का तर ह्यांनी घेतलं आणि त्याला परत आपण कशाला घ्यायचं म्हणून तो घेतलं नाही. पण त्याच्याशी भांडायला लागला तो त्या दुकानदाराशी की मी परत येतच होतो आणि मी पहिला खरीददार असताना तुम्ही त्याला का दिलं वगैरे असं भांडायला लागला. मग त्यावेळेस तो निघून गेल्यानंतर गणेश प्रसादजी म्हटले की ठीक आहे, त्याला पाहिजे तर त्याला द्यायचं, असं काही माझं नव्हतं की मी घेतलंच पाहिजे म्हणून. मग त्यावेळेस तो दुकानदार त्यांना म्हणतो की मी तुम्हाला जेवढी किंमत सांगितली तुम्ही पटकन लगेच घेतली तेवढी किंमत देऊन. मग हे लोक काय करतात, किती श्रीमंत आहेत माहिती का तुम्हाला? एवढे श्रीमंत आहेत, घासघीस करत राहतात आणि इथं बघत नाहीत आम्ही किती उन्हात आणत बसलोय, कसं विकायला बसलाय, किती आमच्या ह्यांना म्हणजे आम्ही त्रस्त झालोय आणि ह्यांना अजून कमीच किमतीत पाहिजेलं असतं. मग त्यावेळेस तिने उदाहरण सांगितलं, एक बाई लिंबू विकणारी होती शेजारी. मी बघतोय रोज तिथं की कसे ते लोक येतात जातात आणि काय घेतात, कसे घासघीस करतात. तर एक बाई गळ्यात इतकं मोठं सोनं घालून आलेली, हातात वगैरे सुद्धा सगळीकडे सोनं, खूप म्हणजे इतकी ती श्रीमंत होती. आणि तिला लिंबू पाहिजे तर कितीला काय विचारता तिने आपल्या ब्लाऊजमध्ये तसेच लिंबू घातले की तिला चुकून. म्हणजे कसे हे लोक किंमत तर कमी करायला बघतातच पण चोरीसुद्धा करायला मागे पुढे बघत नाही. आता काय त्या लिंबाची किंमत, परंतु अंगावर तर एवढी दागिने. मग हे असे लोक असतात म्हणून त्यांना दाद द्यायची नाही असं तो सांगत असतो दुकानदार. मग याच्यातून आपण काय बोध मिळाला, ते गणेश प्रसादजी एवढे उदार होते की त्यांनी लंगडा आंबा कुठं तिकडं बनारसच्या तिकडं गेल्यानंतर चिरंजीबाईंना आवडतो म्हणून त्यांनी पेटी घेतली का करंडी काहीतरी की ते आपण
ह्यांना घेऊन जाऊ आणि त्यांना देऊ ती करंडी. पण मध्ये मध्ये त्यांना जर कोण भेटलं ना तर शेवट जाईपर्यंत एक सुद्धा आंबा राहणार नाही घरी जाईपर्यंत. म्हणजे इतकी उदारता होती त्यांच्यात. स्टेशनवर बघितलं मुलं अशी खूप भांडत होती तिथं आंब्यासाठी. आणि ते पाहिलं की लगेच त्यांच्या अंगावर एक आंबा फेकला त्यांनी त्या खिडकीतून. मग परत पुढे त्यांना असं वाटलं कुठं गेले ते जिथं शिकत होते ते विद्यार्थी. मग त्यांना देण्याचे भाव झाले, त्यांना दिलं. असं करत करत कुठं एक असे आंबे वाटत एक सुद्धा आंबा शेवटी चिरंजीबाईला राहिला नाही. आणि मग त्यांनी तिथं घरी आल्यावर सांगितलं असं असं मी केलं. मग त्यांचं फक्त एकच उत्तर असायचं, बरं केलं. म्हणजे ह्यापेक्षा म्हणजे त्यांची उदारता किंवा त्यांचे परिणाम कसे हे त्यांना माहीत असल्यामुळं त्यांना काही जास्त वाद घालतच नव्हती ती चिरंजीबाई. कारण का तर हे असंच करणारे माहिती आहे. म्हणजे एकदा तर त्यांनी काय केलं की म्हणजे रोज तर चिरंजीबाई मंदिरात जाताना सोहळ्याचे कपडे वगैरे घालून जायचे. परत आल्यावर स्वयंपाक करायचा असतो, प्रतिमाधारी होत्या. फक्त त्यांना म्हणायचे की मी मंदिरात चालले, तुला काय पाहिजे ते की सरबत वगैरे करून असं सांगायचे. पण त्यांनी हाताने स्वतः काहीही घेतलं नाही स्वतःसाठी, एवढं जरी सांगून गेले तरी. पण एक बाई आली दरवाजावर काहीतरी द्या म्हणून. मग तिला असं वाटलं त्यांना असं वाटलं काय द्यावं हिला आता. मग घरात तर दुसरं काही नव्हतं, घेतली एवढी मोठी ज्वारी आणि तिच्या पदरात टाकली. कारण का तर आता दुसरं काही नाही द्यायला. परत ती अशी जायला लागली ज्वारी घेऊन, तर पाठीमागून बघितलं तिची साडी फाटलेली आहे. मग तिला परत बोलवलं थांब म्हणून. आणि ते चिरंजीबाईची इकडं तिकडं बघितलं, ती वाळू घातलेली साडी फक्त दिसली त्यांना. तर ती साडी घेतली दिली त्या बाईला. आणि मग ज्यावेळेस ते चिरंजीबाई येऊन पाहतात की वाळू घातलेली सवळ्यातली साडी कुठे गेली म्हणून. मग आता त्यांनी सांगितलं, ती एक बाई आली तिला मी देऊन टाकली. ते म्हटले बरं केलं, आता तुला फक्त जेवायला उशीर होईल. परत माझी दुसरी साडी वाळणार आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक करणार आणि मग तुला जेवायला वाढणार. कोणी दिलं? ती कोण असती? ती अशी स्वयंपाक करणार? नाही मागायला येणारी अशी. नाही चिरंजीबाई नंतर आल्यावर विचार ती कोण घरात होती ती जिने साडी दिली? गणेश प्रसादचीच दिली. त्यांची साडी वाळू घातलेली सवळ्यामध्ये आणि तिला जी मागायला आली होती दारावर, तर तिच्याच अंगावर काही फाटकी साडी बघून ही चिरंजीबाईची साडी देऊन टाकली. आणि मग आल्यावर सांगितलं असं असं मी दिली म्हणून. मग त्यावेळेस म्हटले बरं केलं, एवढंच. शेवटच्या वेळेस सुद्धा सल्लेखना घेताना जे काय आहे ते सगळं कमी करायचं, त्यांच्या नावावर सगळं करून टाकलं गणेश प्रसाद यांच्या. आणि मग त्यांचे कोणी जवळचे वगैरे नातेवाईक कोण ह्यांचा स्वभाव माहीत होता, तर ते म्हटले की ह्यांच्या नावावर कशाला सगळं केलं आहे, हे एका क्षणात आता सगळं कुठं पण देऊन मोकळे होतील, स्वतःसाठी तर काही ठेवणार नाही, मागचा पुढचा विचार करणार. म्हटले काय करायचे करू देत, पण मला त्यांच्याच नावावर करायचं. मग देऊन टाकलं. आणि खरोखर यांनी जेव्हा ह्यांचं स्वर्गवास झालं, समाधी झाली चिरंजीबाईची, त्यावेळेस आता चिरंजीबाईची जी स्वयंपाकी जी होती ती खाऊ घालायची दोघांना पण. आणि त्या दिवशी आता हे झालं, स्वर्गवास झाल्यानंतर कोण आहे तिथं आता त्यांना चौकशी करायला, त्यांनी पण काही कोणाला मागितलं नाही. आणि सगळं काही जवळचं होतं ती देऊन पण टाकली. पुंजी बनारस विद्यापीठाला म्हणा कुठं द्यायचं होतं तिथं देऊन टाकलं. स्वतःच्या जेवणाची सुद्धा चिंता केली नाही. आणि मग कुणाच्या तरी लक्षात आलं, मग त्यांना जेवायला बोलवलं. म्हणजे याच्यातून लक्षात घ्यायचं की त्यांची एवढी उदारता होती की चिंताच नव्हती आपलं कसं होईल ना, आपण हे ठेवलं पाहिजे वगैरे. म्हणून एवढं ह्याच्यातून सांगितलं की संसाराचं विष जे आहे, विष म्हणजे त्याच्याविषयी रुची नाही आहे म्हणून त्याला विष म्हटलं, सर्पाची उपमा दिली. आणि ते दूर होण्यास ही कशाप्रमाणे आपल्यातले एक गुण इतके महत्त्वाचे, ह्या बाहेरच्या वस्तू किती तुच्छ आहेत आणि त्यासाठी आपले हे
अंतराय कर्म, मोहनी कर्म किंवा अजून काय काय असे चाललेले असतात दंदफंद, ह्याच्यातून परत संसारच वाढतो, विषच वाढतं. आणि अमृत स्वरूप आपल्या आत्म्याला जाणलं तर ह्याच्यातून परमशांतीला सहज प्राप्त होतो. म्हणजे आपण आपण खूप परिग्रह करत नाही, पण घरातले कोणी करतात त्यांना आपण घेऊन दिलं तर मग तो दोष आपल्याला पण लागतो. आता तुम्ही घेऊन दिलं, तुमच्या रुचीने दिलं की त्यांच्या रुचीने त्यांची दिलं? इच्छा होती, पण परिग्रह होत हे आपल्या लक्षात येते तरी सुद्धा. आता कसे जसे आपले त्यांचे परिणाम असतील त्याप्रमाणे कर्मबंध होत राहतो, सुटत तर नाही. अंतराय कर्म चालूच आहे. आवश्यक गोष्टींचं हां, आवश्यक गोष्टी ठीक आहेत, पण अनावश्यक गोष्टीमध्ये तर हे परत असे होणार अंतराय कर्मामध्ये. नाही, पण तो दोष आपल्याला लागणार ना. आपण लागणार की तुम्ही त्याचे अनुमोदकच आहे ना. हे पण नाही घेऊन दिलं तर ती शांतता पण नाही राहणार, ती व्यक्ती शांत पण नाही राहणार. म्हणून ते परिणामानुसारच कार्य होतं, कुणाचं कसं असेल त्याप्रमाणे. आपला संयोग कसा आहे, आपण कसे भाव केले होते, संयोगी भाव, आपल्याला देण्याचे भाव होतात, त्यांना शांत ठेवण्याचे भाव होतात, हे सुद्धा आपल्याला याच्यात राहतोय. म्हणजे हे सुद्धा एक विष आहे, संसारात राहणं हे एक विषच आहे. आणि मग हे सगळं करावं लागतंय. त्याचं प्रतिक्रमण रोज करायचं, स्वाध्याय करायचा, ध्यानामध्ये जास्तीत जास्त एकाग्रता वाढवायची. हे त्रैलोक्य भूषणा, हे जिन जो संसारूपी सर्पविष हरण करणारे, जणू मणीच की काय अशा तुझ्या गुणांचे श्रवण व मनन करीतो, तो पुरुष ज्ञानीजनास सर्वश्रेष्ठ. तोच पुरुष शास्त्ररूपी श्रुतज्ञानरूपी समुद्राच्या पैल तीराला गेला. तसेच तोच पुरुष गुणरत्नभूषण अशा स्मृतीने प्रशंसिला जातो. अर्थात गुणरूपी रत्नभूषणांनी तोच युक्त आहे. अशी लोक त्याची खचितच प्रशंसा करीतात. हे भावार्थ, हे त्रैलोक्यभूषणाजीना, जो मनुष्य तुझ्या गुणांचे श्रवण करीतो व स्मरण ध्यान करीतो, तो उत्कृष्ट ज्ञानधारी, अनंत सर्व शास्त्र तत्वज्ञानाला होतो व अनेक गुणरूपी रत्नांशी शोभायमान होतो. त्याची सर्वत्र प्रभा प्रसरते. ते कर्ण हृदय अलंकार म्हणजे श्रवण आणि मनन घेतलंय का? हां, म्हणजे कर्णाचा दिव्यध्वनी ऐकताना कानाला आल्हाद होतो आणि ते हृदयात धारण करून ते अलंकार स्वरूप ते वचन भावस्वरूपात परिवर्तन. प्रज्ञा पारमितः स एव भगवन् पारं स एव श्रुत स्कन्धाब्दे गुणरत्नभूषण इति शाक्य स एव ध्रुवं नीयन्ते जिनयेन कर्णहृदया
जे